नमस्कार, जय शिवराय. आपण आहोत दक्षिण मुंबईतल्या चंदनवाडी स्मशानभूमीमध्ये आणि या चंदनवाडी स्मशानभूमीमध्ये हे अडगळ इथे ठेवलेली आहेच, परंतु आज मी तुम्हाला हे तुंबणारं पाणी दाखवणार आहे. हे जुनं फर्निचर वगैरे ठेवण्यात आलेलं आहे. अडचण कामं चालू आहेत आणि हे तुंबणारं आपण पाणी बघू शकतो. लाकडंही ओली होत आहेत, जी सरणावरती तरण रचणार आहे लाकडांचं. आणि हा जो भाग आहे चंदनवाडी स्मशानभूमीचा, ह्याला हे तुंबलेलं पाणी, वाढलेलं शेवाळ, इथं BMCचे अपॉइंटेड कामगार आहेत, परंतु हे तरी देखील हे पाणी इथं तुंबलेलं आहे. BMCच्या C वॉर्डच्या अंतर्गत ही चंदनवाडी स्मशानभूमी येते. हे गटारांमधून जायला पाणी आहे, परंतु त्या पाण्याचा निचरा होत नाही. पर्जन्य जलवाहिन्या चॉकअप आहेत, त्या साफ केलेल्या नाही आहेत. आणि इथे अनेक लोक नैवेद्य ठेवायला येतात. त्या ठिकाणी देखील हे पाणी तुंबलेलं आहे, आपण बघू शकतो. ही BMCची बेफिकिरी आहे. BMC अधिकाऱ्यांचं अक्षम्य दुर्लक्ष आहे. तर हे गुडघाभर पाणी होईल, गुडघाभर पाणी तुंबेल, याची वाट बघतात का BMC अधिकारी, असा सवाल इथे मयत घेऊन येणारे शोकाकुल जनता हा प्रश्न विचारत आहे. आपल्या आयुष्याचा शेवटचा प्रवास जिथे संपतो म्हणजे स्मशानभूमी, तिथेही हीच अवस्था आहे. रस्ते, रोड ट्रॅफिक, रोड ॲक्सिडंट होतच आहेत आयुष्याच्या प्रवासात, परंतु आयुष्याचा शेवटचा प्रवास जिथे संपतो तिथे देखील ही घृणास्पद आणि निंदनीय परिस्थिती आहे. हे चंदनवाडी स्मशानभूमीतल्या महादेवा, तुला प्रार्थना आहे, संबंधित अधिकारी वर्गाला आणि इथल्या स्थानिक राज्यकर्त्यांना सुबुद्धी दे आणि या चंदनवाडी स्मशानभूमीच्या दुरावस्थेला दूर कर, अशी तुझ्या चरणी प्रार्थना.